एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। पीआर कार्ड हा बनला पाहिजे, त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे। केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत गावातील लोकांना त्यांच्या मालमत्तेचा अचूक सर्वेक्षण ड्रोन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सरकार करून देत आहे। म्हणजे गावातील आपल्या घरांची बॉर्डर स्वामित्व योजनेअंतर्गत डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपला मालकी हक्क सांगते, जेणेकरून जमिनीची मोजणी होऊन मालमत्ता मालकी निश्चित होत असते आणि नोंदणी झाली की योजनेअंतर्गत सरकार प्रॉपर्टीच्या घरमालकांना पीआर कार्ड उपलब्ध करून देते। केंद्र सरकारने 2021 मध्ये स्वामित्व योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत गावातील प्रॉपर्टीला घेऊन वादविवाद, हक्क वाजवणे, प्रॉपर्टीच्या हद्दीत छेडछाड करणे या गोष्टींचं प्रमाण कमी होईल असे उद्देश होते। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गावात या योजनेअंतर्गत काम सुरू आहे, परंतु अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक गावांना या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये। त्यामुळे गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे की शक्य तितके लवकर योजनेतून वगळलेल्या विस्तारित व नवीन गावठाणच्या बॉर्डरचा समावेश करून घरमालकांना पीआर कार्ड देण्यात यावे। आमदार राणासाहेबांना सुद्धा विनंती करतो की ज्या पद्धतीचं पीआर कार्डचं आज मोजणी या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली आहे, अमरावती तालुक्यामध्ये ते चुकीची झालेली आहे। फक्त गावठाण हद्दीची त्यांनी नोंद कायम केलेली आहे। जे गावठाणाच्या बाहेरचे वाढीव गावठाण जे आहे त्या वाढीव गावठाणाची सुद्धा नोंद व्हायला पाहिजे, त्यांना सुद्धा पीआर कार्ड भेटायला पाहिजे। आणि अशाच प्रकारचे पीआर कार्डचा विषय यांनी ज्यावेळी खरेदी विक्रीचा विषय होतो त्यावेळेस भूमी अभिलेख कार्यालयाकडे पत्र केलेलं आहे की पीआर कार्ड शिवाय कोणीही खरेदी विक्री करू नये। हा अन्याय का? बँक लोन, जमीन खरेदी विक्री, बक्षीसपत्र, टॅक्सेशन म्हणजे कर भरणे यामध्ये पीआर कार्ड खूप महत्त्वपूर्ण भूमिका वाजवतो। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला अनेकदा विनंती केली आहे की संबंधित कार्यालयाची संयुक्त बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढावे आणि नमुना 8 नोंदी असलेल्या जागेंचे पीआर कार्डात समावेश करावे। पीआर कार्ड नसल्यामुळे अनेक नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाहीये। जमीन आहे परंतु जागेची नोंद पीआर कार्डमध्ये नसल्यामुळे घरकुल मिळत नाहीये। मंजूर झालेला घरकुल देखील स्वामित्व योजनेमुळे थांबला आहे। यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। कारण येथे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जवळपास पीआर कार्डचा गंभीर विषय प्रत्येक भागामध्ये आहे। ग्रामीण भागात महत्त्वाकांक्षी खूप जास्त प्रमाणात आहे। ग्रामीण भागामध्ये पीआर कार्डचा ज्यावेळेस सर्वे झाला त्या पीआर कार्डमध्ये फक्त गावठाण हद्दीची जी नोंद होती जुन्या काळातली त्याच गावठाण हद्दीची पीआर कार्डच्या बद्दल त्यांनी पीआर कार्ड काढलेले आहेत। आज जवळपास 2 नमुना 8 आहे। आमचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आहे, जेवढाही नमुना 8 ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आज साक्षांकित आहे त्या प्रत्येक नमुना 8चा पीआर कार्ड हा बनला पाहिजे, त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे। कोणतेही व्यक्ती हा वंचित व्हायला नको। प्रत्येकांचं घर आहे, प्रत्येकांना घराच्या ठिकाणी त्यांना पीआर कार्ड भेटलं पाहिजे। पीआर कार्ड हा आपला पर्सनल रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणून मानला जातो। आम्ही गावातले नागरिक आहोत, काही बाहेरचे नाहीत। आमचं कार्ड जरी नसेल तरीसुद्धा जोपर्यंत पीआर कार्ड बनत नाही तोपर्यंत नमुना 8 ग्राह्य धरून त्याची खरेदी विक्री होणे आवश्यक आहे।